उन्हाळ्यात सुद्धा घराच्या बाहेर रेनकोट घालून निघावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. आज आहे आमचा B.Edचा पेपर, पहिलाच पेपर 9 मेला. हे बघू शकता पाणी किती पडलेलं आहे. म्हणजे घरून निघलो तेव्हा त्याच्या अगोदरपासून सुरू झालं आहे आणि हे आत्तासुद्धा मी रिसॉर्टपर्यंत पोहोचलो तरी पण सुरूच होतं. तर नमस्कार, मी दीपक राठोड तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आमचं B.Edचा पेपर सुरू व्हायच्या अगोदर आम्हाला असं वाटायचं की एवढं ऊन येतं, एवढ्या उन्हामध्ये जायचं यायचं कसं. जसं हे एवढे गाडीवर एवढ्या लांब येणं जाणं पॉसिबल नाही आहे, कारण येताना जास्त ऊन लागेल असं आम्हाला वाटायचं. कारण सकाळी जाताना तर काही अडचण नव्हती, कारण सकाळी 9 वाजता पेपर राहायचा आणि संध्याकाळी म्हणजे दुपारी 2 तासाच्या नंतर 12 किंवा 1 वाजता काही पेपर 12ला सुटणारे, काही 11ला सुटणारे, 2 तासाचा काही 3 तासाचा. तर आम्हाला असं वाटलं होतं की येताना कसं यायचं आहे, पण निसर्गाची करणी आणि असा पाऊस झाला लगे दणदण लगे. असं म्हणजे पहिल्याच पेपरला आम्हाला सगळं म्हणजे रेनकोट घालून जायचं काम पडलं. असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की रेनकोट घालून जाईल आणि अशा हाल होतील म्हणून आमचे. तर मी सध्या रिसोर्टमध्ये येऊन पोचलो आहे आणि पांढरे सर येत आहे, त्यांची मी वाट बघतो आहे. आणि ती जशी आले तसे आम्ही मग इथून निघूनचो. हे बघू शकता, हे इकडे वाशिम रूट आणि हे इकडे वाशिम नाका रिसोर्ट शहर इकडे. तर चला पाहूया अजून काय काय होते समोर, कशी मजा येते, किती हाल होतील आमचे वाशिमपर्यंत जाताना. अजून पावसाचं वातावरण तर आहेच अजून, बघू. पण चल हे पांढरे सर सुद्धा आलेले इथे आता, आणि आता आम्हाला जायचंय वाशिमला पेपरसाठी. पांढरे सर, पाऊस कसं काय झाला? उन्हाळा ऊन आणि पावसाळा, म्हणजे उन्हाळ्यात पावसाळा पाहणारे ही आमची पिढी आहे की नाही. या आम्ही अशी पिढी आहे, याच्यात आम्ही सगळं काही पाहून घेतलं. सगळं भोगलं, कोरोना भोगला, सर्व भोगलं. कोरोना भोगला, उन्हाळ्यात पावसाळा दिवाळा ऐक नाही, काहीच नाही राहिला आता बाहेर. वाशिममध्ये पोहोचल्याच्या नंतर आम्ही चहा घ्यायला, उन्हाळ्यामध्ये इथं जाळ शेकायचं काम पडेल. उन्हाळ्याच्या दिवसात जर जाळ शेकायचं काम पडलं बा. या ना समोर जरा. ये है कॉलेज का कॅम्पस, हे कॉलेजचं कॅम्पस. आम्ही इथे येऊन पोहोचलो. पांढरे सर, वेळ झालेला आता जायचं आपल्याला. आता वरी इथे येऊन पोहोचले आम्ही, आता जाऊया वरी कॉलेजमध्ये, बघूया क्लास. आमचं एक क्लासरूम नंबर 102 आहे. हे इकडे कॉलेजचं कॅम्पस आहे असं, तुळशीराम जाधव कॉलेज वाशिम. सो आमचा पेपर वगैरे सुटले, आम्ही आलो सगळेजण बाहेर कॅम्पसमध्ये. इकडे ही आमची गँग चालली इकडे. तर चांगला पेपर गेला एकंदरीत. पाहू आता समोरचा ब्लॉग बाहेर गेल्याच्या नंतर अजून शूट कर. हे पेपर वगैरे सुटून आमचे विद्यार्थी हे सगळे बाहेर चालले. हो बोरचाटे सर, कसा गेला पेपर? खरं तर आम्ही घरी येताना केलं इथे रस, जे की शेतकऱ्याचे चांगले रस होते. मी इथे ऑफर लावलेली होती की 50 रुपयामध्ये पोटभर रस. इथं आम्ही रस वगैरे घेतला. आमचं 12 वाजता पेपर संपलेले, 12च्या नंतर आता 12:30 वाजत आले. आम्ही इथे रस प्यायसाठी थांबलो आहे. मौजेच्या अलीकडे कोणतं तरी हे इथं स्टॉप, असं काही स्पेशल स्टॉप नाही आहे, इथे रस प्यायला थांबलो. जे इथं शेतकऱ्याचं एकदम चांगलं आहे. सकाळी जाताना आम्ही दोघंसुद्धा वाशिमपर्यंत रेनकोट घालून गेलो आहे, आणि आता इकडं पाहता किती ऊन पडत आहे. सकाळी मरणाच्या पाण्यात गेलो इथून तिथे गेल्याच्या नंतर मरणाची थंडी वाजू लागली. रेनकोट काढल्याच्या नंतर एवढी थंडी वाजू लागली की बेकार. आणि त्याच्यानंतर आता घरी जाताना एवढं ऊन पडत आहे. मग पांढरे सर कसं काय गेला पेपर? पांढरे सर छान गेला. तर ओके, चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये, पुढच्या पेपरमध्ये. आपल्या अशाच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी दीपक राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे मी आणि पांढरे सर. पेपर असल्याच्या नंतर पांढरे सर आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहते. चला बाय बाय.